येथील कैलासनगर आणि सावंत पार्क परिसरातील खदानीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने लेखी तक्रारी व पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। सध्या खदानीची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय। खदानीतील पाण्याचा रंग गुलाबी झाला असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। काही स्थानिकांच्या मते खदानीत रासायनिक मिश्रित पाणी साचल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। खदानीत गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील मूर्तीचे अवशेष, शेकडो बिअरच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे। यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजाराचा धोका निर्माण झालाय। परिसरातील नागरिकांना याचा दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे या खदानीच्या अगदी शेजारी शाळा असूनही परिसरात कोणतीही संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे। त्यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील तसेच भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील यांना लेखी निवेदन सादर करून खदानीची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली। प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून खदानीची स्वच्छता, गाळ काढणे, कचरा हटवणे तसेच सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वप्नाली शिंदे यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार। आज जे आपण या ठिकाणी उभे आहोत तिथे सावंत पार्क जो पाठीमागचा एरिया त्याच्या मागे ही खदान आहे। या खदानीचा कलर तुम्ही बघता हा केमिकलनी गुलाबी कलर झालेला आहे। बाजूला बघणार तर क्वीन्स मेरी शाळा आहे आणि आजूबाजूला पूर्ण दाटीवाटीचा परिसर आहे। आज दाटीवाटीचा परिसर असताना आज इथे बघा तुम्ही किती घाण पडलेली आहे। सगळ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि इथे गणपती विसर्जन केलं जातं। आपल्या हिंदू संस्कृतीचे जे काही विसर्जनाचा जो काही प्रकार इथे केला जातो, इथे बरेचसे नागरिक संध्याकाळी बसण्यासाठी येतात। इथे सुरक्षा भिंत नाही आहे, म्हणजे इथले कुठल्याच गोष्टीची इथे दखल घेतलेली नाही आहे। आज मला तर वाटतं किती वर्ष झाले ह्याला डागडुजीचं काहीच इथे काम केलेलं दिसत नाही आहे आणि लोकांच्या सुरक्षतेचा प्रश्न खूप मोठा आहे। यांच्या स्वच्छता अजिबात इथे काहीच नाही आहे। आम्ही आमच्या नगराध्यक्षा तेजस्वीताई करंजुळे यांना आम्ही आज पत्र दिलेले आहे। त्यासुद्धा त्या काम म्हणाल्या आता पटकन चालू करतो। तसं CO साहेबांना सांगायचं आहे की लवकरात लवकर ह्याचं काहीतरी काम तुम्ही करा, नाहीतर आम्ही ते उपोषणला बसू। आमचे गटनेते अभिजित सर यांनासुद्धा आम्ही तक्रार केली आहे, यांनीही याच्यामध्ये दखल घेतली आहे या कामाची आणि तेही पाठपुरावा करत आहे या कामाचा। तर माझी नगरपालिकेला CO साहेबांना अशी सांगणं आहे, अशी मागणी आहे की लवकरात लवकर हे काम तुम्ही पूर्णपणे करा, नाहीतर मी इथे उपोषणला इथल्या लोकांच्या नागरिकांना घेऊन आणि मी स्वतः इथे उपोषणला बसणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।